महापालिकेच्या 17व्या महापौरपदी भाजपाचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे गजानन मगदुम यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे। निवडीनंतर महापौर सूर्यवंशी आणि उपमहापौर गजानन मगदुम समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केलाय। महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली। त्यांचं संख्याबळ 55 वर गेले। सत्ता वाटपात महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे गेलं। महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून गजानन मगदुम यांनी अर्ज दाखल केले होते। विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अर्ज दाखल केला नव्हता, त्यामुळे सूर्यवंशी आणि मगदुम यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झालं होतं। यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलाय। महापौर उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नूतन नगरसेवकांची विशेष महासभा बोलवण्यात आली होती। विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार सभेत पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी काम पाहिलं। महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची महापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदुम यांचा एकमेव अर्ज वैध झाल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। निवडीसाठी भाजपने नगरसेवक भगवे फेटे बांधून सभागृहात आले होते। अनेक नूतन चेहरे पहिल्यानंतर महापालिकेत आल्याने त्यांनी उत्सुकतेने सभा कामकाजात भाग घेतला। निवडीनंतर नूतन महापौर उपमहापौर यांचे विशाल नरवाडे यांच्यासह महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त सत्यम गांधी यांनी अभिनंदन केलं। यानंतर भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी, महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी आणि मगदुम यांचा सत्कार केला। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, भाजपचे गटनेते संदीप आवटी, सुरेश आवटी, किशोर जामदार आदी जण उपस्थित होते। जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपाला या दोघांनाही सत्तेसाठी बहुमत मिळालं नसल्याने राजकीय ट्विस्ट निर्माण झालाय। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बहुमतासाठी एक जागा कमी पडली, त्यामुळे आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। त्यामुळे आघाडीला सत्तेच्या आशा निर्माण झाल्या आहेत। दुसरीकडे भाजपने पाठिंबा मिळवण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधलाय। मात्र सद्यस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते महाविकास आघाडीसोबत जाण्याचा सूर आवळत आहेत। मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचं सांगण्यात येते। दरम्यान भाजप नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपसह महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी झाला। जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। निकालात सर्वाधिक 18 जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला, भाजपला 16, काँग्रेसला 11, शिवसेनेला 7 आणि अजित पवार राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या। तर रयत क्रांती पक्ष आणि जनसुराज्याने प्रत्येकी 1-1 जागा मिळवली। त्यामुळे सत्तेचं त्रांगड निर्माण झाले। सत्तेसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। जयंत पाटील यांनी अजितदादा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद साधलाय। राष्ट्रवादीचे नेते संजय काका पाटील आणि अजितराव घोरपडे यांनी आघाडीसोबत जाण्यास राजी आहेत। याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीत काही नेते महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहेत, मात्र याबाबतचा अधिकृत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं पक्षातील काही नेत्यांकडून सांगण्यात आलं। भाजपकडून ही सत्तेसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात येते। सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। भाजपला अपेक्षित यश आलं नसलं तरी महायुतीची मोट बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेण्यात यावं असा सूर पक्षातील नेत्यांनी काढलाय। सर्वजण एकत्र राहिल्यास महायुतीला सत्ता कायम राखण्यात अडचण नसल्याचे आमदारांचं म्हणणं आहे। महापालिकेच्या सत्तेत भाजप व राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय, पण आता महापौर उपमहापौर पदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षही भाजपसोबत जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। तर शिंदे सेनेच्या 2 नगरसेवकांचाही भाजपलाच पाठिंबा राहणार असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस एकाकी पडलाय। महापालिकेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढली होती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आघाडी झाली होती। या आघाडीने राष्ट्रवादी अजितदादा पक्षाबरोबर छुपी युती देखील केली होती। तर शिवसेनेने स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवली होती, पण अजितदादांच्या निधनानंतर सारीच गणिते बदलली। राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि उपमहापौर पद पदरात पाडून घेतलं।
त्यामुळे भाजप राष्ट्रवादीचे संख्याबळ 55 वर पोहोचलं. आता महापौर उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे संख्याबळ वाढू लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक भाजपसोबत जाणार असल्याचं स्पष्ट झालं. हे नगरसेवक एका हॉटेलवर भाजपसोबत एकत्र होते. तिथून ते भगवे फेटे परिधान करूनच महापालिकेत आले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा पाठिंबा भाजपला असल्याचा कयास लावला जातोय. दुसरीकडे शिंदे सेनेचे 2 नगरसेवकांशीही चर्चा सुरू असल्याचं भाजपनं स्पष्ट केलं. तेही भाजपसोबत जातील असा अंदाज आहे. तसे झाल्यास महायुतीचं संख्याबळ 60 वर जातं, तर काँग्रेसला 18 नगरसेवकांसोबत विरोधी पक्षांची भूमिका पार पाडावी लागणार आहे. दरम्यान भाजप राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक सत्तेत सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी दुजोरा दिला. राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय राज्यात दुसरं आले, तर पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय राज्यात प्रथम आले. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर शासनाने हा निकाल जाहीर केला. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअप, चॅटबॉटचा शासकीय कामकाजात वापर आणि रुखंड या कामात वापर अशा 7 सर्वकष मुद्द्यांवर केलेल्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यात येतं. राज्यातील शासकीय कार्यालयांची निवड 26 जानेवारीला जाहीर करण्यात आली. मात्र राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू असल्याने आचारसंहिता लागू होती. सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आचारसंहिताही संपुष्टात आली. त्यानंतर ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलाय. जिल्हा परिषद कार्यालय सर्वांगांचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यामध्ये 196.25 गुणांसह पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला, तर 195 गुणांसह सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने दुसरा क्रमांक पटकावलाय. ठाणे, नागपूर, नाशिक या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अनुक्रमे 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजीचा कॉपीमुक्त झाला. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला नाही अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली आहे. जिल्ह्यात 320 उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. या विद्यालयातील 52 केंद्रांवर 32,504 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिलाच इंग्रजीचा पेपर होता, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यांवर टेन्शन दिसत होतं. परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती. अनेक पालक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवत होते. केंद्राच्या आत जाण्यापूर्वी काही विद्यार्थी हातात पुस्तक घेऊन उजळणी करत होते. केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. जिल्ह्यात यंदाही कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येते, त्यामुळे अनेक केंद्रांवर ड्रोनच्या घिरट्या सुरू होत्या. तसेच सीसीटीव्हीचा वॉच हे ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांची कडक तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख अशा एकूण 23 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांनी दिवसभर वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच केंद्रांवर बैठक पथक होते. जिल्ह्यात सर्वच परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेस सुरू झाली. कोणताही गैरप्रकार न होता शांततेत पहिला पेपर पार पडलाय. कुठेही कॉफीचा प्रकार आढळला नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनीही काही केंद्रांना भेट दिली आहे. सध्या राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचं बिगुल वाजलं असतानाच कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील अक्षय चव्हाण यांनी थायलंडमध्ये फुकेट येथील टायगर मुई थाई या स्पर्धेत विजय संपादन करून सोनहिरा परिसराचे दैवत स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम, माजी आमदार मोहनरावजी कदम, शिवाजीराव कदम आणि कदम कुटुंबियांचा या स्पर्धे ठिकाणी वर्ल्ड मुई थाई ट्रेनर ऑरॉन डेअक्सलोन या गुरूंच्या समवेत नावाचा डंका वाजवल्याचा दिसून आलाय. चिंचणी अंबक येथील अक्षय प्रमोद चव्हाण यांनी जिथे जगभरातील मार्शल आर्टिस्ट उत्कृष्टतेचा पाठलाग करण्यासाठी येतात, त्या ठिकाणी जिथे दररोज शिस्त, कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण होतो, जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण केंद्रांपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण टायगर मुए थाई, जिथे भविष्यातील चॅम्पियन बनवले जातात, तिथे अक्षय यांनी त्यांची आपल्या जिल्ह्याचे आणि गावाचं नाव मोठं केलंय. या स्पर्धे ठिकाणी आपल्या गुरूंचे आशीर्वाद हंशी मेहुल व्होरा, रेनशी विस्पी खराडी आणि कदम कुटुंबातील सर्वांचे योगदान लाभत असल्याने पुढील स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचं प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय.
महापालिकेच्या इतिहासात सर्वात तरुण महापौर होण्याचा मान भाजपचे धीरज सूर्यवंशी यांना मिळालाय. पुरुषांमध्ये ते सर्वात तरुण महापौर बनलेले आहेत, तर महिलांमध्ये सर्वात कमी वयात महापौर पदाचा मान शैलजा नवलाई यांना वयाच्या 27व्या वर्षी मिळाला. त्या महापालिकेच्या पहिल्या महापौर बनल्या होत्या. महापालिकेची स्थापना फेब्रुवारी 1998 मध्ये झाली, तर पंचवार्षिक निवडणुका पार पडल्यानंतर 9 ऑगस्ट 1998ला पहिले सभागृह अस्तित्वात आले होते. आज अखेर महापालिकेत 16 जणांना महापौर पदाचा मान मिळालाय. तरुणांमध्ये सर्वात कमी वयाचे महापौर म्हणून धीरज सूर्यवंशी यांची नोंद केली आहे. ते सध्या 34 वर्षाचे आहेत. धीरज सूर्यवंशी हे 2008 मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आले होते. त्यानंतर 2013च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये भाजप आणि आता 2026 मध्ये देखील भाजपकडून ते निवडून आले. त्यांची ही महापालिकेची 4थी टर्म आहे. यापूर्वी कमी वयाच्या महिला महापौर म्हणून शैलजा नवलाई यांची नोंद झाली होती. त्या नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्या पत्नी आहेत. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर ऑगस्ट 98 मध्ये त्यांना महापौर पदाची संधी मिळाली होती. त्यानंतर भाजपकडून भाजपचे नेते सुयोग सुतार यांच्या पत्नी गीता सुतार यांना 2020 मध्ये महापौर पदाची संधी मिळाली होती. यावेळी त्या 37 वयाच्या होत्या. मिरजेत हॉटेलमध्ये घुसून कोयत्याच्या धाकाने जबरदस्ती लुटमार करणारी टोळी गजाआड करण्यात मिरज शहर पोलिसांना यश आले. या चौघांकडून 92,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दाऊद नलीम सलाती, आयान फारुख जमादार आणि सलीम अब्दुल वहाब भोकरे आणि आकिब अकबर पठाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरज म्हैसार रोडवरील हॉटेल टर्निंग पॉइंट या हॉटेलमध्ये 2 अनोळखी इस्मानी तोंडाला रुमाल बांधून प्रवेश करून हॉटेलचे चालक प्रथमेश पाटील आणि त्यांचे वडील राजेंद्र पाटील यांना कोयत्याने मारहाण करून जबरदस्तीने हॉटेलच्या गल्ल्यातील 12,300 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन पळून गेले होते. हॉटेलचे चालक प्रथमेश पाटील यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर पथकांनी आरोपींचा तात्काळ शोध सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीवरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने अथक प्रयत्न करून आरोपी निष्पन्न करत चौघांना अटक केली. चौघांकडून गुन्ह्यात चोरी केलेली रोख 12,300 रुपये रक्कम, एक लोखंडी कोयता आणि एक विळा, मोटारसायकल असा एकूण 92,450 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. मिरज तालुक्यातील कवठे पिराण येथील एका टेलरच्या घरात मध्यरात्री घुसून दगडाने मारहाण करत गळा पकडून जीवे मारण्याची धमकी देत 8,66,000चा दरोडा टाकणाऱ्या सराईत चोरट्यास न्यायालयाने दोषी धरून 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. काका सरपंचा काळे असं शिक्षा सुनावलेल्या आरोपीचं नाव आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश DY गौंड यांनी सगळ्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून सहाय्यक सरकारी अभियोक्ता HM ग्रामोपाध्याय यांनी काम पाहिलं. मिरज तालुक्यातील कवठे पिराण गावामध्ये 26 मे 2023 रोजी संशयित काका काळे हा रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरन्नुम शिफा मुजावर यांच्या घरात दाराची कडी काढून घुसला. यावेळी काळे यांनी तरन्नुम आणि त्यांच्या आईला आरडाओरडा करायचा नाही असं धमकावून तरन्नुम यांचा गळा पकडून डोक्यावर दगडाने मारत जखमी केलं. घरातील लोखंडी तिजोरीला असलेल्या किल्लीने तिजोरीचं लॉकर उघडलं. लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि एक मोबाईल असा एकूण 8,66,000चा ऐवज चोरून पलायन केलं. घडलेल्या या प्रकारानंतर तरन्नुम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित काका काळे याला अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन शहर विभागाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या कामी सरकारी वकील ग्रामोपाध्याय यांनी काम पाहिले. सदरच्या गुन्ह्यात एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, साक्षीदार आणि तपासी अंमलदार यांचे साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरून संशयित काका काळे याला 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा पोलीस दलात पुरुष आणि महिला पोलीस शिपाई पदाच्या 59 रिक्त जागांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. याकरिता 2,424 पुरुष उमेदवारांनी तर 747 महिला उमेदवारांनी अर्ज केलेत. पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी 11 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या ऑनलाईन प्रवेश पत्रावरून ओळख पटवून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पोलीस शिपाई पदाकरिता पुरुष उमेदवारांसाठी मैदानी शारीरिक चाचणीमध्ये 1,600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक तसेच महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे आणि 100 मीटर धावणे आणि गोळाफेक अशी मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. परीक्षेपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक मोजमाप तसेच मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण CCTVद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात काही शंका असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले.